नमस्कार मैत्रिणींनो, मोनिकाज कुकिंग केवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मुलांच्या आवडीनुसार आपण बऱ्याचदा पनीरच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार घरी ट्राय करत असतो. तर आज मी बनवले रेस्टॉरंट स्टाईल पनीर लबाबदार. अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला नवीन कोणती रेसिपी हवी आहे ती देखील मला कमेंट करून सांगा. ह्या पनीर लबाबदार बरोबर मी बटर रोटी देखील केली आहे बरं का. चला इन्ग्रेडियंट्स पाहूया. त्यासाठी मी 1 किलो मैदा, 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून बेकिंग सोडा, 1 टेबलस्पून साखर आणि 2 टेबलस्पून तेल घेतले आणि प्रत्येकी अर्धा कप दही आणि दूध घेऊन सर्व साहित्य एकत्र करून लागेल तसे पाणी घालून मध्यम असे भिजवून घेतले. खूप घट्ट नाही करायचे आणि खूप सैल देखील नाही. आणि हो, मैद्यामध्ये लगेचच आपण पाणी घालून पटकन एकत्र केले तर ते पीठ चांगले होते, नाहीतर ते थोडेसे रबरासारखे वाटायला लागते. पाणी लावत मी असे एकत्र करून घेतले आणि त्याला तेल लावून थोडेसे भिजवून आता आपल्याला ते 15-20 मिनिटं छान झाकून ठेवायचे आहे. म्हणजे भिजल्यानंतर त्याची मऊ लुसलुशीत अशी छान रोटी तयार होईल. दुसरीकडे अर्धा किलो पनीर घेतले आहे. त्यामध्ये प्रत्येकी 1 टीस्पून लाल तिखट, हळद आणि मीठ घालून एकसारखे करून घ्यायचे आणि पनीरला ते लावून आपल्याला मॅरिनेट 10 मिनिटं करून घ्यायचे आहे. आता पॅनमध्ये 2 चमचे बटर टाकून पनीर क्यूब्स छान क्रिस्पी करून परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या पनीर लबाबदारची टेस्ट अजूनच वाढेल. आणि पनीर जास्त पण नाही परतायचे, जेणेकरून ते कडक होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. पनीर हे सॉफ्टच ठेवायचे आहे. या पद्धतीने पॅनमध्ये पनीर क्यूब्स परतून झाले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. आता पॅनमध्ये ग्रेव्हीसाठी 2 चमचे तेल टाकून 2 तमालपत्र, 2 मसाला विलायची, 2 मोठे दालचिनीचे तुकडे, थोडी जिरी, 2 लसूण, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 5 उभे चिरलेले कांदे आणि 3 टोमॅटो उभे चिरलेले असे सर्व मी घालून गुलाबी भाजत आले की अर्धी वाटी मगज बी आणि काजूचे तुकडे घालून पुन्हा एकदा परतून छान घेतले. गुलाबी भाजले असं वाटलं की त्यामध्ये प्रत्येकी अर्धा चमचा हळद, लाल तिखट आणि मीठ टाकून चांगलेच परतून घेऊन अर्धा ग्लास पाणी टाकायचे आणि उकळी आली की झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ द्यायची. ही रेसिपी प्रमाणानुसार 5 ते 6 लोकांसाठी आहे. त्या प्रमाणानुसार आपण लोक वाढले की प्रमाण वाढवू शकतो. ग्रेव्हीला छान उकळी आली की तिला टेस्ट चांगली येते. आता त्यातील सर्व खडा मसाला वेगळा करून आपल्याला त्याची मिक्सरमध्ये फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. चला, सर्व तयारी झाली. आता वेळ आहे मेन रेसिपीची. पॅनमध्ये तेल टाकून बारीक चिरलेला कांदा गुलाबी भाजून घेतला, जिरी टाकली, कांदा परतला की बारीक चिरलेले टोमॅटो टाकून ते परतून घेतले. आपण आधी ग्रेव्ही करताना आणि पनीर क्यूब परतताना हळद, मीठ आणि लाल तिखट टाकल्यामुळे आता प्रत्येकी अर्धा चमचाच ते टाकायचे आहे. त्यानंतर धना जिरा पावडर टाकली आणि आपण केलेली ग्रेव्ही आणि सर्व मसाला मिक्स करून घेतला. 1 चमचा गरम मसाला देखील ॲड केला. लक्षात ठेवा की पूर्ण मसाला परतताना तो पॅनला बिलकुल खाली लागून देऊ नये. बारीक गॅसवरती सारखे हलवत राहायचे, म्हणजे मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. ही कृती 5 ते 7 मिनिटापर्यंत करायची आहे, म्हणजे ग्रेव्हीला उत्तम चव येते. आता त्यामध्ये पाणी घालायचे. अंदाजे अर्धा ग्लास मी पाणी ॲड केले आहे. भाजीला उकळी आली की अमूल फ्रेश क्रीम ॲड केली, बटर टाकले आणि सर्वात शेवटी कसुरी मेथी घालून पॅनला झाकण लावून ते 5 मिनिटे त्याला वाफ दिली. फ्रेश क्रीम, बटर आणि कसुरी मेथी घातल्याने रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट ॲड होते. आणि बघा, झालं की आपलं मस्त पनीर लबाबदार तयार. फ्रेश क्रीम हे ॲक्च्युली ऑप्शनल आहे. तुम्ही घरची साय देखील वापरू शकता दुधावरची. मी आता हे फायनल झालं आहे आणि बाउलमध्ये काढून घेऊया. एकदा वाफ आली का चेक करूया. तर रेडी आहे. आता त्याला छान गार्निशिंग करून घेऊया. आणि ही आपली रेस्टॉरंट स्टाईल पनीर लबाबदार रेसिपी तयार आहे. आता आपण बटर रोटीकडे वळूया. मस्त भिजून असा मऊ झालेला डो दिसतोय आपल्याला. त्याला पुन्हा एकदा मळून त्याचे एकसारखे असे छान गोळे करून घेतले. रोटी करताना थोडा मैदा लावत लावत लाटायचे आणि असे थोडे लाटून झाले की त्यावरती पांढरे तीळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा लाटत राहायचे. यावर आपण कलोंजी देखील वापरू शकतो. आता हे मी ओव्हल शेपमध्ये लाटून घेतलंय.
तवा गरम करायला ठेवला होता. तो तापला की त्यावर मीडियम फ्लेमवर ही रोटी मी बटर टाकत टाकत दोन्ही अंगावरती खमंग अशी भाजून घेतली. दिसताना तर किती मऊ आणि लुसलुशीत दिसतीये की नाही? सेम तशीच लागते ती खाताना देखील. अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी आहे. चला जेवणाचे ताट करूया. असा बेत तुम्ही घरी देखील करून पाहाच. हॉटेलला जाऊन जेवून आल्यासारखं वाटेल तुम्हाला. माझी दोन्ही मुलं आणि माझ्या मिस्टरांना सुद्धा ही रेसिपी खूप आवडली. खूप तामझाम नाही, गडबड नाही आणि हो, घरी बऱ्यापैकी जे असतात ना, तेच इन्ग्रेडियंट्स वापरून मी ही रेसिपी केली आहे. रेसिपी आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा. मस्त रहा, स्वस्त रहा आणि हो, माझ्या चॅनल मोनिकाज कुकिंग केवला सबस्क्राईब जरूर करा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.